नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बघणार आहोत मटर पनीर. मटर पनीर बनवण्यासाठी 2 टोमॅटो, 2 कांदे असे छान बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि 4 ते 5 काजू आपण 5 मिनिटं भिजत घालत ठेवायचे आणि ती छान भिजल्यानंतर काजू आपण यामध्ये ॲड करायचे. हे बघा अशा प्रकारे. कोणाकोणाला मटर पनीर आवडतं ते मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे मटर पनीर कसं बनवतात तेही मला सांगा. हे बघा आपण छान असं ॲड केल्यानंतर आपण याची छान अशी बारीक ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आणि नंतर मी एक वाटी वाटाणा 5 ते 6 मिनिटं वाफळून घेणार आहे. हे बघा छान 5 ते 6 मिनिटांनंतर आपला वाटाणा छान वाफळतो आणि कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल ॲड करून आपण कांदा, टोमॅटो आणि काजूची ग्रेव्ही बनवली होती ती आपण यामध्ये ॲड करायची आणि छान 5 ते 6 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटांनंतर मी हा मसाला ॲड करणार आहे. हा मसाला ॲड केल्यानंतर काही जास्त ॲड करायची गरज पडत नाही आणि आपली भाजी खूप छान बनते. हे बघा 5 ते 6 मिनिटं अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घ्यायचं परतून आणि हा मसाला ॲड करायचा, पनीर मसाला, आणि नंतर छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान आणि खूप टेस्टी आपला मटर पनीर बनतो या मसाल्याने. छान प्रकारे मिक्स करून मी त्या चवीनुसार मीठ ॲड केलं आणि छान प्रकारे परत मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे खूप छान बनते आपली भाजी. तुम्ही मटर पनीर कशी बनवतात ते मला नक्की कळवा आणि नंतर थोडीशी हळद ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं त्याला. छान असं 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर मिक्स करायचं आणि नंतर आपण जे बॉईल करून घेतलेला मटार होता तो त्यामध्ये ॲड करायचा आणि थोडंसं उकळलेलं पाणी पण ॲड करायचं. आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आणि 5 मिनिटं वाफळून द्यायचं. हे बघा मी 100 ग्रॅम पनीर त्यामध्ये ॲड करणार आहेत. 5 मिनिटांनंतर आपण त्यामध्ये 100 ग्रॅम पनीर ॲड करायचं. हे बघा छान प्रकारे असं अशी उकळी फुटली की आपण त्यामध्ये पनीर ॲड करायचं. खूप छान असं खमंग वास येत आहे आणि खूप छान अशी टेस्टी भाजी बनते आपली मटर पनीर. हे बघा 5 मिनिटांनंतर खूप छान असं आपलं भाजीला उकळी फुटली आणि मी त्यामध्ये पनीर ॲड केलं. हे बघा अशा प्रकारे. नंतर आपण पनीर ॲड केल्यानंतर पण 5 मिनिटं मंद आचेवर भाजी शिजू द्यायची आणि 5 मिनिटांनंतर मी त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करणार आहेत. हे बघा अशा प्रकारे हातावर चुरा करून ॲड करायची. कस्तुरी मेथीने आपल्या भाजीला खूप छान असा स्वाद आणि वास येतो आणि नंतर थोडीशी मलाई ॲड करायची. मलाई ॲड केली तर आपली भाजी खूप टेस्टी आणि चविष्ट लागते आणि छान असं 5 मिनिटांनंतर आपली तयार आहे मटर पनीरची भाजी. म्हटलं की काहीतरी स्पेशल असं चविष्ट बनतंच. कसं वाटलं मग आजचा मिनी ब्लॉग? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब